बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या माझ्या हक्काच्या लहानशा व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा. कारण सध्याचा हा जमाना हा पेड मीडियाचा जमाना आहे, हा विकाऊ मीडियाचा जमाना आहे. या विकाऊ मीडियाच्या जमान्यामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, आपल्याला आपल्या बातम्या तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर आपल्याला आपली माध्यमं ही विकसित करावी लागतात. शिवसेना एक वादळ हे कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. शिवसेना एक वादळ हे बाळासाहेबांशी वचनबद्ध आहे, आपल्या शिवसेनेशी वचनबद्ध आहे. आपल्या शिवसेनेच्या बातम्या आहे अशा उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वादळ हे वचनबद्ध आहे. आपल्यावर जे जे आरोप होतील त्या सर्व आरोपातली हवा काढून घेण्याचं काम शिवसेना एक वादळ अहोरात्र करत आहे. त्या साऱ्याच्या साऱ्या बातम्या इत्यंभूत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेना एक वादळ करत आहे. तुम्ही सर्व पाहत आहात. त्यासाठी आपल्या या लहानशा माध्यमाला, या लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर ठेवा, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. काल तुम्ही पाहिलं असाल, मनोज जरांगे पाटलांवर SIT स्थापन करणार आहेत म्हणे, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत की मनोज जरांगे पाटलांकडे आलेला पैसा, आंदोलनामध्ये जे जे काही खर्च झाले तो पैसा नेमका कुठून आला. आता मला हसायला येतंय. एवढे दिवस, जवळपास 5 ते 6 महिने हे आंदोलन चालू होतं, तोपर्यंत कोणी विचार नाही केला की आंदोलनामध्ये भाकऱ्या कुणाकडून येत आहे, बेसन कुणाकडनं येतोय, तो खरडा मिरची कुणाकडनं येत आहे, आंदोलनामध्ये आंदोलन करते जे खातायत ते कांदे कुणाकडनं येत आहेत, तोपर्यंत हा विचार नाही झाला. यांना शरम वाटायला हवी होती थोडी तरी. या राज्यकर्त्यांना थोडी तरी एक शरम वाटायला हवी होती. कारण तुम्ही विचार करा, ज्या ज्या गावात मराठा जातोय प्रत्येक घरातनं 8-10 भाकरी थापून आणले जातात. कुणाच्या घरून भाजी येते, कुणाच्या घरून डाळ आमटी येते, कुणाच्या घरून भाकऱ्या येतात. हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहत असताना मनोज जरांगे पाटलांवर हे असे आरोप करण्याचं धारिष्ट या सरकारने दाखवलं. थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटायला हवी होती. काही फरक पडत नाही. या सगळ्यांना जागा ज्यावेळेस दाखवून द्यायची वेळ येईल त्यावेळेस मराठ्यांना मागे पुढे पाहायचं नाही. ज्यावेळेस तुमच्या बोटाला इथे निळी शाई लागेल त्यावेळेस दाखवून द्यायचं मराठ्यांची ताकद काय असते ते. आज तुम्ही विचार करा, मनोज जरांगे पाटलांचा तो मंडप गेल्या 6 महिन्यापासून आंतरवाली सराटीमध्ये, तो मंडप जो आहे, ज्या मंडपामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, तो मंडप काढायचा आहे, पुतळा काढायचा आहे, अशा प्रकारचे आदेश निघतात. त्यावेळेस असे आदेश निघाले, जरांगे पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही सर्वांनी ते मीडियावर पाहिलं देखील असाल. असो, या साऱ्यांच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला आज काही गोष्टी सांगायच्या आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जरांगे पाटील यांनी हा जो लढा उभारलाय, हा काही स्वतःच्या घरासाठी उभारलेला नाही, की स्वतःच्या बालबच्चांना कुठेतरी कामाधंद्याला लावं याच्यासाठी नाही उभारलेला आहे. हा जो लढा उभारलाय हा लाखो करोडो मराठ्यांसाठी उभारलेला, त्यांच्या भविष्यासाठी, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी उभारलेला आहे, त्या पिढ्यांच्या उत्तम भविष्यासाठी उभारलेला आहे. हा लढा काही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, हे लक्षात घ्या मराठ्यांनो. काहीही असेल, या सगळ्या मागे काही असेल, पण मराठ्यांनो आज आपल्या माणसाच्या मागे भक्कम उभं राहणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि मला एका गोष्टीचं बरं यासाठी वाटतंय, कारण जेव्हापासून ही SITची मागणी झाली त्यानंतर आंतरवाली सराटीच्या दिशेने मराठ्यांची जी आगेकूच होत होती, ज्या मराठ्यांच्या जत्तेच्या जत्ते आंतरवाली सराटीच्या दिशेने येत होते, त्यांच्यात वाढ झाली. कमी नाही झालं, वाढ झाली. आणि सारा मराठा उलटा आता पेटून उठलाय की आता आम्ही मनोज दादाच्या मागे आणखी ठाम राहणार, आणखी भक्कम राहणार. एवढे दिवस लढलो या मातीसाठी, एवढे दिवस लढलो या मातीसाठी. मराठ्यांनो, आता एकदा तरी लढूयात जातीसाठी. लक्षात घ्या, मला काय सुचवायचं ह्या सगळ्यामधनं. मराठ्यांनी कधीही कुठल्या जाती धर्माचा विरोध केला नाही. आजवर मराठ्यांचं OBCचं असेल, मराठ्यांचं ब्राह्मणांचं असेल, कधीही वैर नव्हतं. ना आज होतं, ना काल होतं, ना भविष्यात कधी राहणार आहे. मराठा OBC असेल, मराठा ब्राह्मण असेल, हे सारे गुण्या गोविंदानेच राहतात. जर याच्यात विष कालवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. तुम्ही गेल्या 6 महिन्यांपासून पाहताय, ज्या वेळेस मनोज जरांगेंच्या तोंडून देवेंद्र फडणवीसाचं नाव येतं, तिथून याला खऱ्या अर्थाने राजकारणाला सुरुवात होते. ह्यांचं नाव देखील कोणी सहन करू शकत नाहीत. महाराष्ट्राची अस्मिता धाब्यावर बसवणारे,
महाराष्ट्राचा स्वाभिमान विकून खाणारे, सगळं सगळं सोडा, या महाराष्ट्राच्या राष्ट्रपुरुषांचा अपमान होत असतानाही हे थंड रक्ताचे शांत बसले होते. पण देवेंद्र फडणवीसाचं नाव ज्यावेळेस येतं त्यावेळेस मात्र या सगळ्यांचं रक्त उसळतं. अगदी दोनही उपमुख्यमंत्री असतील, या महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ असेल, सारे मराठा आमदार असतील, सारेच्या सारे कसे बाजू घेतात पहा, कसे बाजू घेतात की असं एकेरी बोलणं बरं दिसत नाही वगैरे वगैरे या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विचार करा, खऱ्या अर्थाने आपला जर शत्रू कोणी असेल तर तो आपल्यामध्येच आहे. जी बाकं वाजवणारे मराठी होते ना त्यावेळेस, त्या विधानसभेच्या त्या पटलाच्या ठिकाणी बाकं वाजवली ज्यांनी, ते बेंच वाजवले, ज्यावेळेस SITची बहुमताने मागणी झाली आणि ती मान्य झाली, नार्वेकरांनी ती मान्य केली, ज्यावेळेस बाकं वाजवले ते सारे मराठ्यांचे खरे शत्रू आहेत. हे सगळं पाहत असताना मला तो छत्रपती शिवरायांची एक मी मालिका पाहिली होती. बाल शिवाजी होते त्याच्यामध्ये. हे बाल शिवाजी लहान वयातले छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आपल्या वडिलांकडे विजापुरात गेले होते, त्यांनी तिथे पाहिलं एक कसाई गाईला कापत होता आणि भर रस्त्यामध्ये कापत होता. त्या कसायाचे जागेवर हात छाटण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं होतं. तुम्हा सर्वांना तो प्रसंग आठवेल. आता विचार करा, विजापूरचं संस्थान ते, या विजापुरात त्याला काही बंदी नव्हती, पण छत्रपती शिवरायांना ते सहन झालं नाही. त्यांची तलवार लागलीच बाहेर आली. क्षत्रियाची तलवार अशीच बाहेर येते. तलवार लागलीच बाहेर आली आणि त्या कसायाचे हात जागेवरच कलम करण्यात आले. ज्यावेळेस त्यांना दरबारात हजर करण्यात आलं, त्या बादशहासमोर छत्रपती शिवरायांना त्या दरबारात हजर करण्यात आलं. महाराजांनी त्या अली आदिलशहाला कुर्निसात केला नाही, त्याला वाकून नमन केलं नाही, ह्याचा राग त्याने मनात धरला. अली आदिलशाह विषयी महाराजांच्या मनात काय भावना असतील हे तुम्ही आम्ही चांगलंच समजू शकतो. त्या आदिलशहाला कुर्निसात झाला नाही, त्याही उलट जाऊन नजरेला नजर भिडवली गेली. छत्रपती शिवरायांनी नजरेला नजर भिडवली. ज्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की नजर खाली घ्यावी, तुम्हाला तोही आग्र्याचा प्रसंग आठवत असेल, तिथे बोलताना देखील असा हात धरायचा असतो, अशी पद्धत असते, तेही महाराजांनी त्याही वेळेस केलं नव्हतं. अरे झुकेल तो मराठा कसला. त्यावेळेस ह्या आदिलशहाने रागाच्या भरात, बघा बरं, शहाजीराजे भोसले छत्रपती शिवरायांचे पिताश्री वडील हे एका मोठ्या पदावर होते तिथे आणि त्यांच्या हाताखाली अनेक मराठा सरदार होते. तरी देखील या आदिलशहाने छत्रपती शिवरायांना अटक करण्याचा फरमान सोडला आणि एका ठिकाणी अशी वेळ आली की त्या रागाच्या भरात छत्रपती शिवरायांना मारण्याचा आदेश दिला. त्या भर दरबारामध्ये दिला गेला. आता विचार करा, आदिलशहाचा दरबार महाराष्ट्रापासून कोसो दूर. त्यावेळेस स्वराज्याने बाळसं देखील धरलं नव्हतं. पुढे ही फक्त जहागिरी होती. शहाजी राजांना ती एक जहागिरी देण्यात आली होती. आता विचार करा, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांवर, त्या बालवयातल्या छत्रपती शिवरायांवर ज्यावेळेस तलवार उगारली गेली, अशी ती तलवार पाहून तिथे जे जे मराठे सरदार उभे होते, शहाजी राजांसकट जे जे मराठे सरदार उभे होते, माझ्या अंगाला अजूनही काटा येतो ज्यावेळेस मी हा प्रसंग बोलतो. साऱ्यांच्या मुठी आपापल्या तलवारीवर गेल्या आणि त्या साऱ्या तलवारी म्यानाच्या बाहेर आल्या. भले तो आदिलशहा असेल, भले हे सारे त्याची चाकरी करत असतील, पण जर हल्ला हा आमच्या मराठ्यावर होत असेल, आमच्या छत्रपतींवर होत असेल, आमच्या बाल शिवाजींवर होत असेल, तर तो हल्ला आम्हा तमाम मराठ्यांवर आहे. त्या साऱ्या तलवारी म्यानाच्या बाहेर आल्या आणि तो प्रसंग पाहिला आणि त्यावेळेस ती बडी बेगम म्हणाली, तिने हस्तक्षेप केला, तिने तो प्रकार ओळखला की हे वातावरण काहीच चुकीचं होईल. जर भर दरबारामध्ये असा काही रक्तपात झाला तर उभी आदिलशाही धुवून काढली जाईल ह्या मराठ्यांकडनं. आणि हे त्या बडी बेगमने ओळखलं होतं. तिने लागलीच हे सगळं सावरलं आणि सोडून दिलं, तिथून सोडून दिलं. ही ताकद आहे मराठ्याची. हा प्रसंग सांगण्याचं फक्त कारण एक आहे, यातून काहीतरी शिकलं पाहिजे मराठ्यांना. आपण काहीतरी शिकलं पाहिजे. ज्यावेळेस
मनोज जरांगेंवर SITची स्थापना होते. या SIT साठी महाराष्ट्रात कमी विषय होते का? तुम्हाला एक साधा विषय सांगतो. आंतरवाली सराठीमध्ये ज्यावेळेस मराठा भगिनींवर घरात घुसून लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जची कुठे SIT झाली? हे आदेश कुणी दिले? हे आदेश कुणाच्या फोन नंतर झाले? अजूनही रक्त सळसळतं. कशा प्रकारचा तो लाठीचार्ज होता? तुम्हाला आणखी एक प्रसंग मी सांगतो. आपल्याला जसजसा वेळ जातो तसतशा गोष्टी आपण विसरत जातो. तुम्हाला आणखी एक दुर्घटना सांगतो, ज्या दुर्घटनेला मी हत्याकांड असंच म्हणतो. विचार करा, खारघरमध्ये ज्या वेळेस लाखो श्री भक्तांना त्या खारघरच्या भर उन्हाळ्यामध्ये, आता जवळपास 11 महिने होत आले त्या गोष्टीला, फेब्रुवारी मार्चचाच काळ होता तो, मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीचा काळ असेल तो. 10-11 महिने झाले, जास्त नाही, 10-11 महिने झालेत. या खारघरमध्ये लाखो श्री भक्त त्या मैदानात बसवले जातात. वरून रखरक्त ऊन, जवळपास त्या दिवशीचं तापमान होतं 42 डिग्री सेंटीग्रेड, 42 डिग्रीचं तापमान. आणि तो खुला प्रदेश आहे खारघरचा, तो खारफुटीचा प्रदेश असल्यामुळे तिथे ऊन जास्त जाणवतं. खाडीचा प्रदेश आहे तो खारघर, म्हणजे तुम्ही समजू शकता. अशा ठिकाणी यांना बसवलं गेलं. वरून रखरक्त ऊन, हातामध्ये पाण्याच्या बाटल्या नाहीत, खायला काही नाही. 14 कोटींचा खर्च केला गेला. 14 कोटी सरकारच्या तिजोरीतून 14 कोटींचा खर्च केला गेला. त्या 14 कोटींमध्ये तुम्ही केलं काय? आज 11 महिन्यानंतर कदाचित आपल्याला खारघर लक्षात देखील नसेल. खऱ्या अर्थाने त्या दिवशी ज्यावेळेस आकडेवारी जाहीर झाली, जवळपास 14 ते 15 जणांचीच नावं बाहेर आली. पण पैसे देऊन ही आकडेवारी दाबण्यात आली होती. हे आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही. हा मृतांचा आकडा जवळपास 75 ते 80च्या घरातला होता. त्याही पेक्षा जास्त असू शकतो. पण हा 75 ते 80 श्री भक्तांचा मृत्यू होतो. आणि मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो, मजेशीर गोष्ट अशी नाही ह्यामध्ये, या सरकारने काय केलं माहितीये का? हे सारं प्रकरण दाबण्यासाठी थातूर मातूर चौकशा लावल्या, चौकशांचे अहवाल पॉझिटिव्ह केले आणि स्वतःच्या बाजूने करून ते अहवाल संपवून टाकले. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, मी SIT या विषयावर आहे. जर अशा ह्या गोष्टींवर SIT लागत नसेल, जिथे सरकार मान्य हत्याकांड घडवण्यात आलं, 70-80 जीव प्राणास मुकले. बरं, आता श्रीभक्त म्हणजे काय असणार तुम्हाला माहितीये? श्रीभक्तांचं वयाचा जर ऍव्हरेज काढला तर जवळपास हा आकडा 50च्या पुढचा जातो. म्हणजे 50च्या पुढचं. बऱ्याचशा व्याधी असतात आपल्याला, ब्लड प्रेशर असू शकतो किंवा डायबिटीस असू शकतो, बऱ्याचशा व्याधी असतात. अशा ठिकाणी आपल्याला पाणी पित राहावं लागतं किंवा काही ना काहीतरी खात राहावं लागतं. जर वयामानाप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपल्याला काही ना काहीतरी खात राहावं लागतं, कमीत कमी पाणी तरी घ्यावं लागतं. 14 कोटींचा खर्च केल्यानंतर तिथे पाण्याची सोय नाही, नैसर्गिक विधींची सोय नाही, लघुशंकेची सोय नाही, डोक्यावर छत नाही, साधा मंडपाचा कपडा देखील नाही, खाली बसायला काही नाही. यांच्या डोक्यावर मात्र छप्पर होतं. जे येणार होते बाहेरून, ज्यांच्यासाठी हा सगळा तामझाम केला होता ना, जे बाहेरून दिल्लीतनं कोण येणार होतं माहितीये तुम्हाला, त्यांच्यासाठी सारा तामझाम, त्यांच्यासाठी असं एखादा शामियाना उभारला जसा जातो तशा प्रकारचं वातावरण हे सारे उन्हामध्ये. याच्यावर SIT लागावी. तुम्हाला माहितीये त्यांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये नेमकं काय बाहेर आलं? जरा पहा हा शवविच्छेदन अहवाल. आणि त्यानंतर अजित पवार त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते होते, त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील तुम्ही पहा आणि शवविच्छेदनाचा हा अहवाल देखील पहा. रविवारी अप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. मात्र कार्यक्रमाच्या वेळी सूर्य आग ओकत होता. 42 डिग्री टेम्परेचरच्या उन्हात तब्बल 20 लाख लोक जमिनीवर उघड्या आकाशात बसले होते. त्यामुळे उष्माघातानं अनेक जण मैदानातच कोसळून पडल्याचे व्हिडिओही समोर येत आहेत. त्यातच मृतकांच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली. मृत्यू झालेल्या श्री सदस्यांनी 6 ते 7 तासापासून काही खाल्लं नव्हतं, तसंच पाणीही प्यायलं नव्हतं. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेत अधिक वेळ राहिल्यानं त्यांच्या शरीरात पाणी नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे पुन्हा सवाल हाच की 14 कोटी जर कार्यक्रमासाठी खर्च केले तर जनतेला भर उन्हात का बसवलं? मंडप किंवा शेड का टाकला नाही? साधं पाणी सुद्धा लोकांना का मिळालं नाही? लोकांच्या मृत्यूची वेगवेगळी कारणंही आता समोर येत आहेत.
कोणी उष्माघातानं गेलं, कोणी पाण्याअभावी आणि उपाशीपोटी असल्यानं मृत्युमुखी पावले, तर कार्यक्रम संपल्यावर चेंगराचेंगरी झाल्याचंही काहींचं म्हणणं आहे. चेंगराचेंगरीची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही दिली होती. अजित पवारांनी राज्यपालांना पत्र लिहून न्यायालयीन चौकशीची मागणी केली. खारघरच्या कार्यक्रमादरम्यान 14 निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. मी स्वतः घटनेच्या दिवशीच रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची व डॉक्टरांची भेट घेतली. तसंच अन्य मागण्यांसह या गंभीर घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे सरकारकडेही केली आहे. सरकारचे प्रमुख म्हणून मागणी मान्य करण्याबाबत आपण सरकारला निर्देश द्यावेत अशी आग्रहाची विनंती मी राज्यातील नागरिकांच्या वतीने या पत्राद्वारे आपणास करत आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या 13, 14, 15 कोटी रुपये खर्च केला जातो. मग एवढा पैसा खर्च केलेला होता तर मग मंडप घालायला कोणी त्यांना थांबवलेलं होतं. चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा प्रकारचा मंडप टाकायचा होता, काही बिघडलं नसतं. तुम्ही माणसांच्या जीवाशी का खेळता? निष्काळजीपणा अतिशय नडला आणि त्याच्यामध्ये सरकारचं ते अपयश होतं, ही पण वस्तुस्थिती. हे 14 कोटींचं तूप नेमकं कुणी खाल्लं? 14 कोटींचं तूप खाऊन सरकार तुपाशी आणि श्रीभक्त उपाशी. साधं जेवण देखील दिलं गेलं नाही त्यांना. या 14 कोटींमध्ये ज्यावेळेस माहिती काढली त्यावेळेस असं कळालं, ग्राउंडवरचे खडे उचलण्याचं काम झालं. मला वाटतं ग्राउंडवर खडे असतील ना, ते खडे उचलण्याचं काम झालं. किती खडे उचलले हे देखील कळालं नाही. किती गाड्या भरून खडे काढले हे देखील माहित नाही. जवळपास जर त्याचा अंदाज लावला गेला, जर 1, 2, 3 ट्रक जरी खडे काढले तरी प्रत्येक खड्याला 200-300 रुपये लागले असतील. एवढे खडे असतात ना, प्रत्येक खडा उचलण्याचे 200-300 रुपये खर्च केले असतील. जर 14 कोटींचा जर आपण इथे असा विनियोग केला असाल तर तुम्ही समजू शकता. बरेच जण खारघरच्या या घटनेआधी पालघरचा उल्लेख करायचे. मला त्याही गोष्टीवर बोलायचंय. पालघर विषयी म्हणायचे पालघरमध्ये काय झालंय. जे पालघरवर बोलणारे होते ते सारे खारघर विषयी शांत झाले. एकाही पालघरच्या माईच्या लालाने खारघरचा उल्लेख केला नाही. त्यांनाही मला आज एक प्रश्न विचारायचा आहे. ज्यांनी पालघरवर प्रश्नचिन्ह शिवसेनेच्या सरकारच्या काळातल्या पालघरच्या घटनेवरचं एक प्रश्नचिन्ह उभं केलं होतं, ती पालघरची घटना काय होती माहितीये तुम्हाला? त्या पालघरच्या आदिवासी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये ते जे साधू होते, त्या साधूंना आदिवासींकडनं घेराव घालण्यात आला. आदिवासींची अशी भावना झाली की हे कोणी साधू नसून हे चोर आहेत किंवा मुलं पळवणारे आहेत, अशा प्रकारची एक भावना झाली. बघा बरं, ही मिसअंडरस्टँडिंग आहे. कुठेतरी काहीतरी मनामध्ये चुकीचं आलं आणि त्यांच्याकडनं एक रागाच्या भरात, कारण तिथे तशा काही घटना घडल्या होत्या आणि हा एकदम दुर्गम ग्रामीण भाग होता. इथे अशा बऱ्याच घटना घडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मनात एक राग होता आणि तो राग एका मिसअंडरस्टँडिंग मधून त्या साधूंवर निघाला. तिथे पोलीस होते, पण पोलिसांची संख्या अतिशय तोकडी होती पोलिसांची संख्या तिथे. मग तुम्ही विचार करा, तिथे ज्या मिसअंडरस्टँडिंग मधून ते प्रकरण घडलं. बरं, त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, जे प्रशासनाचं काम असतं त्या सगळ्यांना अटक झाली. ज्यांनी या सगळ्या कृत्यामध्ये ज्यांचा हात होता त्या सगळ्यांना अटक झाली, सगळ्यांवर कारवाई झाली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चार्जशीट देखील दाखल झाली, त्यांच्यावर कारवाई झाली. मग जे सरकारला करायचं होतं त्या साऱ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी पालघरचा साधूंना मारलं हा जो गाजावाजा केला ना, हा गाजावाजा करणारे सारे बँडबाजेवाले खारघरमध्ये शांत होते. कुठे पळून गेले होते हे सारे? हे असंच असतं. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. असो, कुठेही राजकारण करण्याचं मन नाही, पण लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने 80 श्रीभक्त ज्या ठिकाणी मारले जातात, सरकार मान्य कार्यक्रमात मारले जातात, त्या ठिकाणी साधी SIT होऊ नये. SITची गरज खऱ्या अर्थाने कुठे असते हो? एखाद्याला
एखाद्या गृहमंत्र्याला जर मनोज जरांगे पाटील काही प्रश्न विचारतायत, त्या ठिकाणी SIT लावणार. कारण गृहमंत्र्याचं नाव कसं काय घेतलं बाबा तुम्ही? गृहमंत्र्याचं नाव तुम्ही घेऊच कसं शकता? ही अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण ह्या अशा घटनांमध्ये बरं, आम्ही त्यांच्या घरात जे बुकी आले होते, त्या बुकीची मुलगी तिथे काय करत होती, यांच्या पत्नीबरोबर तिची मैत्री कशी झाली, ती कित्येक कोटींची लाच कशी दिली गेली, जलयुक्त शिवाराविषयी आम्ही बाकी काही म्हणत नाही, फक्त साध्या खारघर विषयी किंवा अंतरवाली सराटीतल्या लाठीचार्ज विषयी थोडीशी चौकशी लावा. सत्य आमच्या समोर देखील येऊ द्या, पाहूयात ना नेमकं काय घडतंय. मग आम्हालाही पाहू द्या याच्यातून काय सत्य बाहेरतंय, SITचा नेमका अहवाल काय सांगतं आम्हालाही पाहू द्या. तुम्ही इथे आहात, आम्ही इथे आहोत. मराठ्यांनो, या सगळ्या घटनांकडे बारीक लक्ष द्या. ह्या घटना अशा सोडून देण्यासारख्या नाहीत. प्रश्न विचारायला शिका, प्रश्न विचारायला शिका. तुम्हा सर्वांची तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.